श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्मरथाय च भजतां कल्पवृक्षायां नमतां कामधेनवे। श्री गुरु राघवेंद्र स्वामी चरितामृत त्यांच्याच कृपेने ध्वनिमुद्रित करण्याचा हा प्रयत्न करीत आहे। नम्र निवेदन। संत म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वराचे सगुण साकार रूपात प्रकट झालेले मूर्तिमंत स्वरूपच। महापुरुषांची लक्षणे सांगताना भगवान गीतेत म्हणतात, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवंच निर्ममो निरहंकारा समदुःख सुखक्षमी संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यार्पित मनोबुद्धिर्या मद्भक्तस्मी प्रियः। संतांना महापुरुषांना कोणाविषयी द्वेष भाव नसतो। त्यांचे सर्वांवर निर्व्याज प्रेम असते। त्यांची सर्वांशी मैत्री असते। ते सर्व जनसमुदायावर निरपेक्ष प्रेम आणि दया करतात। भगवंताप्रमाणे महापुरुष सर्वांचे हित चिंतणारे असतात। त्यांना पुत्र पत्नी घर देह आदीबद्दल ममता अथवा अहंकाराचा लवलेश सुद्धा नसतो। ते सदैव क्षमाशील असून कोणी त्यांचे कितीही अपराध केले तरी त्यांचे ते स्वप्नात सुद्धा अनिष्ट चिंतित नाहीत। त्यांची वृत्ती सुखदुःखात समान असते। ते सर्व अवस्थेत भगवंताच्या स्वरूपात आनंद अवस्थेत मग्न असतात। असे योगी महान पुरुष जितेंद्रिय असून दृढनिश्चयी असतात। त्यांनी आपल्या मनाला वश करून त्याला भगवंताला निश्चयात्मक बुद्धीने अर्पण केलेले असते। महात्मा पुरुषांचे दर्शन भाषण संवाद स्पर्श चिंतन हे अति आनंद देणारे असते। संतांचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊलींची वाणी तर उंचावरून सतत पडणाऱ्या धबधब्याच्या प्रवाहासारखी अखंड अविचल असते। माऊली म्हणते, हे संत म्हणजे कल्पतरूंचे चालते बोलते बगीचेच आहेत। कल्पतरू हा एके ठिकाणी स्थित असतो आणि त्याच्या सानिध्यात येणाऱ्या लोकांच्या इच्छा पूर्ण करतो। परंतु संत महात्मे एका ठिकाणी थांबत नाहीत। आपल्याकडे जे जे चांगले आहे ते वाटत सुटतात। म्हणूनच त्यांना चला कल्पतरूचे आरव असे माऊली मोठ्या प्रेमभावाने म्हणते। चिंतामणी हा मनातील कामना पूर्ण करणारा मणी असतो, परंतु या चिंतामणीमध्ये चेतना नसते। संत मात्र चेतनापूर्ण चिंतामणींचे गावच्या गावच असतात। ते समस्त जनतेला भक्ती प्रेमाचे अमृत वाटतात। या संतांचे देणे कसे आहे याचे वर्णन करताना माऊली म्हणते, या संतांचे देणे कल्पतरुहुनी दुणे परिसा अगाध देणे चिंतामणी ठेंगणा। संतांच्या समोर चिंतामणी सुद्धा ठेंगणा ठरतो। चिंतामणीचा सुद्धा संकोच व्हावा असे सामर्थ्य संतांचे ठायी असते। आणि म्हणूनच माऊली म्हणते, चला कल्पतरूंचे आरव चेतन चिंतामणीचे गाव बोलते ते अर्णव पियुषाचे। हे संत महात्मे अमृताचे चालते बोलते महासागरच आहेत। अशा या संतांचे महात्म्यांचे जीवनचरित्र शब्दबद्ध करणे हे खरोखरी शब्दांच्या सामर्थ्याच्या सीमेपलीकडील आहे। अशा महान संतांच्या मालिकेतील एक दिव्य रत्न श्री गुरु राघवेंद्र स्वामींच्या रूपाने 400 वर्षापूर्वी प्रकट झाले। त्यांनी आपल्या प्रगाढ बुद्धिमत्तेच्या तेजाने आचार संपन्न जीवनशैलीने आणि भगवंतांनी वर वर्णन केलेल्या सर्व गुणांनी आपल्या भक्तांवर करुणेचा दयेचा अक्षरशः वर्षाव केला। या महान संतांच्या पुण्यतिथीचे दिनी हे श्री राघवेंद्र चरित्रामृत ध्वनिमुद्रित करून त्यांच्या चरणी अर्पण करीत आहे। त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत। अध्याय पहिला।
देवलोकात शंकुकर्ण नावाचा एक महान विष्णू भक्त होता. तो ब्रह्मदेवांना विष्णूंना पूजेसाठी नित्य न चुकता गुलाब, मोगरा, चमेली, चाफा, शेवंती, पारिजात यासारखी अत्यंत सुवासिक आणि भगवान विष्णूंना प्रिय असणारी फुले आणून देत असे. नैवेद्यासाठी तो आंबा, फणस, डाळिंबे, चिकू, संत्रे यासारखी मधुर फळे आणीत असे. या सेवेतून उरलेला वेळ तो विष्णू चिंतनात घालवीत असे. भगवान विष्णू शंकुकर्णावर अत्यंत प्रसन्न होते. त्यांनी शंकुकर्णास पृथ्वीवर 3 अवतार घेऊन जनसामान्यांचा उद्धार करावा अशी अनुज्ञा केली. भगवंताच्या आदेशानुसार शंकुकर्णाने 3 अवतार धारण केले. पहिला अवतार भक्त शिरोमणी प्रल्हाद याचा होता, दुसरा अवतार परमभक्त व्यासराय यांचा आणि तिसरा अवतार श्री गुरु राघवेंद्र स्वामी यांचा होता. प्रथम अवतार प्रल्हाद यांचा. हिरण्याक्ष आणि हिरण्यकशपू या नावाचे 2 अतिपराक्रमी तसेच अत्यंत दुष्ट असुर बंधू होते. श्री विष्णूंनी अवतार घेऊन हिरण्याक्षाचा वध केला. भावाच्या वधाची सल हिरण्यकशपूच्या मनात सारखी बोचत होती. भगवान विष्णूंचा पराभव करून 3 लोकांचे राज्य मिळवावे अशी हिरण्यकशपूची तीव्र इच्छा होती. ही कामना पूर्ण करण्यासाठी तसेच अमरत्व मिळवण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपस्या करण्यास प्रारंभ केला. त्या तपस्येवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेव हिरण्यकशपू समोर प्रकट झाले आणि म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला हवा असलेला वर मागून घे. हिरण्यकशपू म्हणाला, देवा, मला अमरत्व प्राप्त व्हावे. ब्रह्मदेव म्हणाले, जन्माला आलेला प्रत्येक प्राणी हा मरणार हे त्रिकाळ अबाधित आहे. त्यासाठी तू कोणापासून मरण येऊ नये ते मला सांग, तसा मी तुला वर देईन. हिरण्यकशपू म्हणाला, मला देव, दैत्य, मानव, यक्ष, किन्नर यांच्याकडून मृत्यू येऊ नये. तसेच दिवसा अथवा रात्री, घरात अथवा घराबाहेर, जमिनीवर अथवा आकाशात कोठेही मला मारू शकू नये, कोणीही मला मारू शकू नये. अशा अटी घालून हिरण्यकशपूने मोठ्या चतुराईने आपणास अमरत्वच मागून घेतले होते. ब्रह्मदेवांनी तथास्तु असे म्हणून त्या असुराला इच्छित वर दिला आणि ते अंतर्धान पावले. हिरण्यकशपू मोठ्या आनंदाने अमरत्वाच्या अभिमानाने आपल्या राजधानीस परत आला. तो तपश्चर्येसाठी गेल्यानंतर त्याच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन इंद्र त्याच्या राजधानीत आला आणि त्याची पत्नी कयाधू हिला कपटाने पळून घेऊन चालला होता. त्याचवेळी मार्गात देवर्षी नारद भेटले. त्यांनी गर्भवती कयाधूस कपटाने पळून नेणाऱ्या इंद्राची कानउघाडणी केली आणि म्हणाले, अरे देवेंद्रा, गर्भवती स्त्रीचे अपहरण करणे हे तुझ्या कीर्तीला काळीमा फासणारे आहे. तू या मातेची क्षमा मागून तिला सोडून दे. इंद्रास आपल्या कृत्याची लाज वाटली. त्याने देवर्षींची क्षमा मागितली आणि निघून गेला. देवर्षींनी कयाधूस आपल्या आश्रमात नेले आणि मोठ्या सन्मानाने पुत्रप्राप्ती होईपर्यंत तेथे तिला ठेवून घेतले. आश्रमातील पवित्र वातावरण आणि दैनिक सत्संगाचा त्या गर्भस्थ शिशूवर उत्तम परिणाम झाला. विष्णू भक्ती आणि अत्युत्तम संस्कार यांचा वारसा घेऊन तो दिव्य शिशू जन्मास आला. हिरण्यकशपूच्या तपस्येनंतर राजधानीत आगमन झाल्यानंतर देवर्षींनी कयाधू आणि नवशिशूस राजमहाली आणून सोडले. त्या दैदिप्यमान बालकास पाहून हिरण्यकशपूस अत्यंत आनंद झाला. त्याने देवर्षींची यथायोग्य पूजा केली आणि बालकाचे नाव प्रल्हाद असे ठेवले. या समयी प्रल्हादास विद्या ग्रहणासाठी दैत्य गुरु चंडामर्क यांच्याकडे पाठविले होते. हिरण्यकशपूने आपल्या राज्यातील सर्व यज्ञ याग बंद करविले होते. भगवान विष्णूंची पूजा अर्चा करणाऱ्यास त्याने शिक्षा करण्यास प्रारंभ केला. परंतु प्रल्हाद मात्र आपल्या सहपाठींना विष्णू भक्तीचे पाठ देत होता. त्यामुळे त्याने आपल्या पित्याचा क्रोध ओढवून घेतला. पुत्राच्या मुखी विष्णू भक्तीचा महिमा ऐकून हिरण्यकशपूच्या अंगाचा तिळपापड होत असे. त्याने प्रल्हादाचा छळ करण्यास सुरुवात केली. त्याला उकळत्या तेलात टाकण्यात आले, पर्वताच्या शिखरावरून लोटून देण्यात आले. परंतु प्रत्येक वेळी भगवान विष्णूंनी त्याचे रक्षण केले. शेवटचा उपाय म्हणून प्रल्हादास हिरण्यकशपूच्या बहिणीने आपल्या मांडीवर घेऊन चोहीकडून अग्नी प्रज्वलित केला. अग्नीने प्रल्हादास स्पर्श सुद्धा केला नाही. परंतु हिरण्यकशपूची वरप्राप्त बहीण मात्र
अग्नीमध्ये जळून खाक झाली. या प्रसंगानंतर हिरण्यकशिपू अत्यंत क्रोधायमान झाला आणि प्रल्हादास म्हणाला, कुठे आहे तुझा देव? प्रल्हाद उत्तरला, पिताश्री, माझा देव तुमच्यातच आहे, माझ्यात आहे, सर्व प्राणी मात्रात आहे, सर्व चल अचल वस्तूत आहे. ते ऐकून हिरण्यकशिपूने दुष्ट भावाने विचारले, या खांबात आहे का तुझा देव? प्रल्हादाने होकारार्थी मान हलविली आणि हिरण्यकशिपूने आपल्या गदेने त्या खांबावर एक जोरदार प्रहार केला. त्या खांबातून वीज चमकल्याप्रमाणे गडगडाट होऊन त्यातून एक अतिविशाल सिंहमुख असलेले मनुष्य देहधरी नरसिंह भगवान प्रकट झाले. बोलो नरसिंह भगवान की जय. बाहेर आले. ते अत्यंत क्रोधित होऊन सिंह गर्जना करीत हिरण्यकशिपूच्या मागे धावले. त्याला आपल्या दोन्ही हातांनी घट्ट धरून राजमहालाच्या उंबरठ्यावर बसून त्या असुरास मांडीवर घेऊन आपल्या नखांनी त्याचे पोट त्यांनी फाडून त्याचा अंत केला. ब्रह्मदेवांनी दिलेल्या सर्व अटींचे पालन करूनच त्याचा वध केला होता. यावेळी भगवंताचा क्रोध शांत करणे कोणासच जमले नाही. शेवटी प्रल्हादच त्यांचा क्रोध शांत करण्यास सफल झाला. भगवंतांनी त्याला मांडीवर बसवून अनेक आशीर्वाद दिले. नंतर त्याला राज्याभिषेक करून राज्यावर बसविले. प्रल्हादाने अनेक सहस्त्र वर्षे उत्तम प्रकारे राज्य करून आणि अंती तो विष्णुलोकी गेला. अध्याय प्रथम समाप्त झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.